अकोला जिल्ह्यातील 52 जिल्हा परिषद गटांचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे। लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार असल्याने राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे। बाळापूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे 7 गट आणि पंचायत समितीचे 14 गण आहेत। या आरक्षण सुटकेत पारस जिल्हा परिषद गट हा सर्वसाधारण अर्थात ओपन प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने अनेक इच्छुकांनी निवडणूक लढवण्यासाठी दंड थोपटले आहेत। पारस गट यंदा सर्वसाधारण अर्थात ओपन प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे येथे मोठी राजकीय उलथापालथ बघायला मिळत आहे। विविध राजकीय पक्षांकडून कोण कोण इच्छुक आहेत बघूया NTV न्यूज मराठीने घेतलेला आढावा। भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते रामदास लांडे हे इच्छुक असल्याचे दिसून येत आहे। 5 वर्षापूर्वीही ते पारस गटातून भाजपकडूनच विजयी झाले होते। मागील वेळी गट आरक्षित झाल्याने त्यांना संधी मिळाली नव्हती। आता हा गट पुन्हा ओपनसाठी आरक्षित झाल्याने त्यांनी पुन्हा पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली असून त्यांची उमेदवारी भाजपमधून जवळपास निश्चित झाली आहे। पारस येथील भाजपचे युवा नेतृत्व शिवदीप उर्फ बबलू लांडे यांना भाजपने न्याय न दिल्यामुळे त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे। त्यांनी पारस गटातून शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारीची मागणी पक्षाकडे केली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांचे पारस येथील निष्ठावान कार्यकर्ते म्हणून ओळख असणारे मोहम्मद जाफर उर्फ एक्का यांनी सुद्धा या गटातून निवडणूक लढवण्याची तयारी केली असून त्यांनी शिवसेना उबाठा गटाच्या पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी केल्याचे दिसून येत आहे। माजी जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती तथा वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा आम्रपाली खंडारे यांनी सुद्धा या गटातून वंचितकडे उमेदवारीसाठी अर्ज केला आहे। याआधी त्या याच गटातून वंचित पक्षाकडून विजयी झाल्या होत्या। त्यावेळी त्यांनी पारस गटामध्ये भरपूर विकास निधी आणल्यामुळे यंदा त्यांनी पुन्हा उमेदवारी मागितली आहे। याशिवाय पारस येथील सर्वधर्म समावेशक असलेले वंचित बहुजन आघाडीसोबत एकनिष्ठ राहणारे गजानन दांदळे यांनी सुद्धा या गटामध्ये वंचितच्या पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी केली आहे। याआधी त्यांच्या धर्मपत्नी प्रगती दांदळे यांनी पारस गटातून निवडणूक लढवली होती। याशिवाय मनारखेड येथील माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य योगेश ज्ञानदेवराव शेळके यांनी सुद्धा या गटाकरिता इच्छुक असून त्यांनी देखील वंचित पक्षाकडे उमेदवारीसाठी मागणी केली आहे। याशिवाय पारस येथील वंचितचे युवा कार्यकर्ते शेख रहमान शेख अहमद हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुक उमेदवार आहेत। याशिवाय पारस येथील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद सलमान माही हे एक युवा आणि उच्च शिक्षित उमेदवार आहेत। त्यांनी देखील वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारीसाठी अर्ज केल्याचे बघायला मिळत आहे। पारस येथील MIMचे बाळापूर तालुका महासचिव शाहनवाज खान हारून उर्फ शेरू पठाण यांनी देखील MIMच्या पक्षश्रेष्ठींकडे या गटातून उमेदवारीची मागणी केली आहे। पारस या जिल्हा परिषद गटातून उमेदवारीसाठी खामखेड येथील तरुण युवा उद्योजक जगदीश पाटील हागे हे प्रबळ दावेदार असून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे। आपल्या घरातूनच राजकारणाचे बाळकडू मिळालेले जगदीश पाटील हागे यांचा तालुक्यातील दांडगा जनसंपर्क, आक्रमक अंदाज आणि त्यांची तगडी उमेदवारी यामुळे विविध पक्षांकडूनही त्यांना विचारणा झाल्याचे समजते। त्यांचा मूळ देगाव गट यंदा राखीव झाल्यामुळे त्यांनी पारस गटातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे। बाळापूर तालुक्यातील सर्वात मोठा गट समजल्या जाणाऱ्या पारस या गटामध्ये विविध पक्षांकडून नेते व कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत। विशेष म्हणजे माजी आमदार बळीराम सिरस्कार हे पारस येथील रहिवासी असल्यामुळे त्यांची एकंदर भूमिका काय राहणार आहे, तर कोणकोणत्या पक्षावर उमेदवार म्हणून येतो याकडे आता पारस गटामधील मतदारांचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी अमोल जामोदे, NTV न्यूज, बाळापूर, अकोला।